मी ना आज मस्तपैकी असं कुंकू लावलेलं आहे। तर आमच्या गावाकडे ना म्हणजे आमच्या आईकडे वगैरे सकाळी आज मकर संक्रांत आहे ना, तर सकाळी उठल्या उठल्या ना हे असं कुंकू लावते। मलाही माहिती नाही, त्यांनी लावते म्हणून मी सुद्धा लावली। सकाळी उठल्या उठल्या लावली, मी सकाळचं शूट काही केलं नव्हतं, पण हे कुंकू लावण्याचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लावण्याचं काय कारण ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल। तर बघा फ्रेंड्स, आज ना मकर संक्रांती आहे। तर सर्वात आधी तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून गोड गोड अशा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि बघा आज मकर संक्रांती आहे, तर मस्त माझे सकाळी सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे। तसेच माझे पण मी हे काही शूट केलेलं नाही आहे, तर कामं वगैरे झाले, अंघोळ झाली। आता मस्त मी देवघर मस्त पुसून घेत आहे आणि तिथे थोडं दिवाबत्ती करते। छान असं साधी सिंपल पूजा असते माझी, मी नेहमी म्हणत असते। आणि आमच्या प्रिशाची पण छान अंघोळ झालेली आहे। ती आज मस्त फ्रॉक घातलेली आहे, तर तुम्हाला दाखवते, हे बघा। आणि तिला ना तिळगुळ दिसला ना, तर तिला तिळगुळ खायचा आहे। तर प्रिशू सगळ्यांना म्हण हॅपी मकर संक्रांती। मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना। बोल और चाहिए। तर बघा आता तिला तीळ दिसले, तर तिला तीळ खायचे आहे। तर चला मग मी आता मस्त देवाची पूजा वगैरे करून घेते आणि मग नंतर मग मी आजचा मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते, मी काय काय करते आणि काय काय नाही ते। तर तुम्ही स्टे ट्यून राहा माझ्या चॅनलला। आणि तर चला मला तिला आणि तीळ देते, नंतर बोलते। तुझे क्या चाहिए? ओके इथे तू सांडवली का प्रिशू? धिगाणं करायचं नाही, हा सांडवायचं नाही, मुंग्या लागते। इथे बघा मी हे दिवा वगैरे आहे ना मस्तपैकी पितांबरीने धुवून घेतला। माझ्याकडे हा छोटासाच दिवा आहे आणि हे जे उदबत्ती लावते ना त्याचं स्टँड आहे, हे दोन धुवून घेतलेले आहे आणि ती ठेवायची प्लेट सुद्धा धुवून घेतलेली आहे। तर मस्तपैकी याला थोडं सुकू देते, तोपर्यंत मी देवघराकडे हे ना भांडे मस्तपैकी ना सुकून गेलेलं आहे, याला पुसून घेते मी। आणि बघा मी ना आज मस्तपैकी असं कुंकू लावलेलं आहे। तर आमच्या गावाकडे ना म्हणजे आमच्या आईकडे वगैरे सकाळी आज मकर संक्रांत आहे ना, तर सकाळी उठल्या उठल्या ना हे असं कुंकू लावते। मलाही माहिती नाही, त्यांनी लावते म्हणून मी सुद्धा लावली। सकाळी उठल्या उठल्या लावली, मी सकाळचं शूट काही केलं नव्हतं, पण हे कुंकू लावण्याचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लावण्याचं काय कारण आहे हे तरी मला माहिती नाही। जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्की नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही माहिती होते। मला माहीत नाही तरी मी उगाचच लावते, कोणी लावते म्हणजे घरचे लावत होते म्हणून। तर नॉर्मली आपण आता अंघोळ वगैरे झाली, मस्त कुंकू वगैरे कधी कधी लावू वाटते, पण म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या ना आमच्याकडे तरी असं कुंकू लावते। तुमच्याकडेही लावते का मला नक्की कमेंट करून सांगा। चला आता मस्त आपण दिवा तर बघा फ्रेंड्स, इथे माझी मस्तपैकी दिवाबात वगैरे करून झालं, मस्त फ्रेश वाटत आहे। मस्त दिवा धूप लावला तर तुम्हाला दिसत असेल। माझी काही नाही, साधी सिंपल पूजा असते, जास्त मोठी काही नसते। मस्त घरामध्ये जेव्हा दिवाबात केलं तेव्हा मस्त प्रसन्न वाटते। मस्त धूप वगैरे लावल्यानंतर तर आणखीनच वाटते। तर चला मग आता तर एक तर झालंच आहे, सगळे कामं वगैरे तर ऑलरेडी आवरूनच आहे, पण आमची प्रिशानं परत 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 कामं काढते मला जास्त वाढवण्यासाठी। हाँ थैंक यू। हाँ ये तेरा ये मेरा। हाँ आणि ती जास्त जास्त कामं काढते। हॉलमध्ये ना मी एवढं क्लीन करून ठेवते,
तीन परत धिंगाणा पूर्ण सोफ्यावरचे कव्हर काढून सोफ्याच्या खोळी जे असते ना ते सगळं फेकून दिलेले आहे. तर ते परत साफ करायचं आहे मला. पण त्याच्या आधी मला स्वयंपाक करायचा आहे कारण की यांना जायचं आहे ऑफिसला. तर आज तर आमच्याकडे ना वालाच्या शेंगाची भाजी करत असते आणि भाकर करत असते. तर बघा मी ना वालाच्या शेंगाची भाजी आणि भाकर करणार आहे. क्या लेके आई हो? थँक्यू ये रहने दे. तर बघा वालाच्या शेंगाची भाजी आणि भाकर करते मी. तर चला मग आता वालाच्या शेंगा आहे इकडे म्हणजे घेतलेल्या आहे मी. तेवाला साफ करून घेते आधी. तर इथे बघा वालाच्या शेंगा मी आणलेल्या सकाळी दारावरती आले होते तेव्हाच घेतलेले आहे. तर हे बघा आमच्या गावाकडे जे गावाकडे असते ना ते खूप छान असते. आणि इकडे बघा हे अशा पातळ पतल्या असते. काही चांगल्या लागत नाही करायला पण म्हणतात ना आधीचे लोक करत होते म्हणते ना. तर मग आज जे करत होते तर आपण पण करायचं. मग आता मी शेंगा साफ करते. तर चला आता शेंगा साफ कर. ये नेकलेस ये. आमच्या प्रिशाला ना ह्या कॅमेराला ना बर्थडेचे हे थर्मोकॉल दिसलं तर त्याच्या मुंह में नाही डालना. हां आणि फ्रेंड्स मी ना तुम्हाला आज सकाळी मस्त अशी रांगोळी काढलेली आहे तर ते दाखवते तुम्हाला. तर चला मग रांगोळी. तर इथे बघा मी ना सकाळी सगळं साफ वगैरे केलं होतं मस्तपैकी क्लीन फरशा वगैरे पुसून. आणि आमच्या प्रिशानं ना बघा इकडचं कसं करून ठेवलं. सोपे पूर्ण काढून ठेवलेली आहे आणि खालती बघा पूर्ण धिंगाणा करून ठेवलेली आहे. आणि आता ना आमची प्रिशा रुसलेली आहे. काय झालं ग प्रिशू? हे बघा रुसलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय माझी प्रिशाना मला मस्त मदत करू लागते. तर शेंगा साफ करू लागते आहे ती. प्रिशा माझी गुड गर्ल आहे हो ना प्रिशू बिट्टू. इथे बघा फ्रेंड्स माझ्या ना वालाच्या शेंगा सुद्धा साफ करून झालेल्या आहे. आणि मला ना आता तिळाचं असते ना ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. तर बघा माझे ना तप आहे ते सुद्धा काढून घेते. मग आजच्या जेवणामध्ये मस्त वालाच्या शेंगाची भाजी भाकर आणि तिळगुळाची असते ते पोळी करणार आहे मी. तर चला मग आता मी मस्त इथे बघा फ्रेंड्स मी ना जे वालाच्या शेंगाची भाजी करते ना तर तीळ लावून करणार आहे. तीळ लावून खूप छान लागते. तर इथे मी भाजून घेत आहे याला. तर मस्तपैकी लसूण जिरं आणि तीळ हे वाटून याच्यामध्ये टाकलं ना खूप भारी भाजी होते. तर तुम्ही सुद्धा ना नक्की करून बघा. आणि आज एक तर मकर संक्रांती आहे तिळाचा दिवस आहे. सगळ्या गोष्टी तीळ टाकत असते म्हणून मग मी भाजी तसं तर मी नेहमी भाजीमध्ये तीळ सुद्धा वापरत असते नेहमी म्हणजे वालाच्या शेंगाच्या भाजीमध्ये. आणि शेंगाने सुद्धा खूप छान लागते. तर इथे बघा मस्त मी तीळ भाजून घेतली. याच्यामध्ये लसूण घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं. तर इथे बघा मी हे खलबत्त्यामध्येच मस्तपैकी बारीक करून घेते. तर मागे मी मस्त कांदा टोमॅटो वगैरे कट करून ठेवलेले आहे. तर थोडं स्वयंपाकाला घाई होत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडं घाईमध्ये दिसत असेल. आणि लेकराचा आवाज सुद्धा येत असेल. लेकरं खेळत आहे मस्त. तर मिक्सरमध्ये मी काढत नाही जास्त मटन मसाले वगैरे असेल तर काढते. आणि थोडं मी खलबत्त्यामध्येच काढून घेत असते. मस्त टेस्ट सुद्धा छान होते. तर चला मग आता वालाच्या शेंगाची भाजी झालेली आहे. आणि आता मी ना भाकर करून घेत आहे मस्त अशी. वालाच्या शेंगा आणि भाकरीचं कॉम्बिनेशन खूप छान लागते. आणि भातासोबत पण मस्त लागते भाकरी. तर बघा आज मकर संक्रांती आहे. तुमच्याकडे कशाची भाजी केली ही मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की आज बरेचसे जण वालाच्या शेंगाची भाजीच केली असेल. कारण की वालाच्या शेंगा आणि आज तिळाचाच दिवस आहे त्याच्यामुळे. चला मग मी भाकर वगैरे करते. आणि मग मस्त अशा भाकरी झालेल्या आहे आपल्या. आणि इकडे ही भाजी. तर ह्या कढईवर जाऊ नका. खूप वर्षाची कढई आहे माझ्या सासूच्या हातची आहे. तरी 25-30 वर्ष झाले असेल या कढईला. म्हणजे थोडं कमी पण असू शकते किंवा जास्त पण. कारण की खूप वर्षाची आहे ही. आणि एकदम जाड आहे मस्त. तर तिला ना सोडू नाही वाटत. त्याच्यामुळे कधी मी करते याच्यामध्ये भाजी. तर हे बघा आणि भाकरीसुद्धा झालेले आहे.
मला सांगा माझ्या भाकरी आणि भाजी कशी वाटली। तर बघा फ्रेंड्स, इथे ना माझी वालाच्या शेंगाची भाजी आणि भाकर सुद्धा झालेली आहे। तर ते मी तुम्हाला जे तीळ आहे ना ते तीळ मी भाजून घेते, कारण की मी तिळाची पोळी तर कोणी खात नाही आमच्या घरी, पण मी ना फक्त तिळाचे लाडू किंवा तिळाची पट्टी करून घेणार आहे। त्याच्या आधी मी हे भाजून घेते तीळ, आणि जेवढे लागते तेवढंच घेते, कारण की कोणी प्रिशाचे डॅडी सुद्धा नाही खात आणि मलाही आवडते पण एवढं काही खात नाही मी। थोडंसं गोड नाही का अवॉइड करते आम्ही, जास्त गोड खायला नको वाटते। तर मला ना हे बघा मी थोडे हे एवढे तीळ ना ठेवलेले आहे। मला ज्या दिवशी मी हळदी कुंकू करेल ना त्या दिवशी मी परत मस्त फ्रेश असं काढून घेणार आहे। आतापासूनच काढून ठेवलं ना तर ते थोडं टेस्टला कुठेतरी चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळे। तर बघा, छोटा चम्मच ना आमचं भांड्यामध्ये आहे, भांडे पूर्ण धुवायला आहे, मावशी यायचीच आहे अजून, तर मी हे मोठाच घेतलेला आहे। हे बघा हा झारा घेतलेला आहे। तर इथे बघा मस्त अशी तीळ भाजून घेते आणि मिक्सरमधनं काढून याचे ना मी लाडूच करून घेते छान असे। पोळी खातच नाही कोणी, मग त्याच्यामुळे ना बघते एखादी पोळी सुद्धा करेल, पण लाडू करते जास्त। आणि आपलं पोळी एखादी करेल, मग आम्ही दोघं जण अर्धी खाऊन घेईल आणि थोडंसं देवाला छोटीशी करेल। तर बघा इथे मस्त तडतड म्हणत आहे तीळ। तर बघा तीळ भाजताना ना तिळाची लाडू किंवा तिळाची पट्टी करताना ना याच्यामध्ये कोणी ना तीळ आपलं शेंगदाणे सुद्धा टाकते, पण इथे मी नुसती तीळच भाजून घेत आहे। छान लागते, शेंगदाणे टाकून पण छान लागते आणि अशी सुद्धा छान लागते। तर बघा मी तरी फक्त हे बघा याच्यामध्ये ना गूळ टाकून घेतली आणि हे तीळ टाकून घेणार आहे आणि मग मस्त असे लाडू भाजून घेणार आहे। माझी पद्धत अशीच आहे। जर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करते हे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट टाइम ती पद्धत यूज करेन। तर चला मग मी आता पटपट काढून घेते आणि दाखवते तुम्हाला नंतर। छान झालेलं आहे। मेन म्हणजे लाडू बनवण्याचे कारण प्रिशाला ना आता तिच्या आत्तूचा फोन आला होता तिच्या ऑफिसमधनं, छान अशी ती तिळाचे लाडू दाखवली होती, तर ती म्हणत आहे की मला लड्डू पाहिजे लड्डू पाहिजे। तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना हे बघा मस्तपैकी असे लाडू केलेले आहे तिळाचे आणि टेस्टला सुद्धा खूप भारी लागत आहे। आणि हे बघा पोळीच करणार होती पण पोळीसुद्धा कोणी खात नाही, त्याच्यामुळे मग मी हे लाडू केले आणि हे लाडूसुद्धा एवढे जास्त झाले ना, खूप जास्त झाले। तर इथे बघू शकता ओ। तर इथे बघा फ्रेंड्स, आता म्हणजे माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झालेला होता। मग ना आमच्या काकू म्हणजे शेजारच्या काकूने ना आज मकर संक्रांती आहे ना, तर आज ते ना सुगडे असते ना, ते सुगड्याचं वाण म्हणतात, तर ते घेण्यासाठी बोलवले होते। तर मी तिथे गेली होती आणि मस्त ते वाण वगैरे घेऊन आलेले आहे। तर तुम्हाला दिसत आहे हळदी कुंकू लावून आहे आणि हळदी कुंकू लावल्यावर ना चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं ग्लो येते, हो ना, खूप छान दिसते। तर मस्त मी तुम्हाला ते सुगड्याचं वाण दाखवू का? त्याच्यामध्ये काकूनी एवढी छान पॅकिंग करून दिली ना, खूप मस्त दिली, तर ते मी तुम्हाला दाखवते। खरं तर ते दाखवावं नाही म्हणते, तरी पण मी तुम्हाला दाखवते। तर बघा तुम्ही, खूप छान अशी काकूनी पॅकिंग। इथे बघा याच्यामध्ये ना मस्त ड्रायफ्रूट्स आणि बरंच काही आहे। ड्रायफ्रूट्स आहे, खारीक आहे आणि अजून खोबरं आहे आणि याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ आहे आणि इकडे गहू आहे आणि या पॅकमध्ये ना एक चिक्की होती, एक बिना पाकाची आणि पाकाची, आणि इथे ब्लाऊज पीस आणि इथे गहू आणि ह्याच्यामध्ये गाजर, गहू आणि हे शेंगा आहे। तर हे अशा प्रकारचं मस्तपैकी काकूनी पॅकिंग करून दिलं, खूप छान वाटत होतं। तर बघा फ्रेंड्स, आता ना मी प्रिशाला झोपू घालते, कारण की झोपायची वेळ झालेली आहे, 2-3 वाजलेले आहे, तिला झोपवायचं आहे मला। तर चला मग तिला झोपवते आणि नंतर मग मी बोलते तुमच्यासोबत थोडंसं। तर इथे बघा फ्रेंड्स, मस्त असं आमचं स्वयंपाक झालेला आहे।
आणि जेवण सुद्धा झालेलं आहे आमचं. खूप छान अशी भाजी झाली होती. आज संक्रांत आहे. बघा फ्रेंड्स, आजचा हा माझा असा होता धावपळीचा दिवस, संक्रांतीच्या दिवशीचा. मुलीला बघत बघत करणं खूप अवघड होते, तरी पण करावंच लागते. तर बघा, काही काही गोष्टी अशा असते की ते करायलाच पाहिजे. सण बेटा, आणि हे बघ, पोरीच्या अशा आधीमध्ये काही काही चालू असते. हाँ हाँ, क्या चाहिए फिर? ये लेना फिर. तर बघा फ्रेंड्स, तुमचा सुद्धा संक्रांतीचा दिवस कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज संक्रांत होती. परत एकदा गोड गोड शुभेच्छा मस्त. आणि मी लाडू तर दाखवलीच तुम्हाला, मस्त झाले होते लाडू, खूप मस्त. मला तर खूप आवडले आणि माझ्या प्रिशाला सुद्धा खूप आवडले. तर तुम्ही सुद्धा आज काय काय बनवले जेवणामध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग मी हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. ओके, तर चला मग भेटते परत अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. बाय बाय.